Good morning, students. In last lecture, we have discussed about the algorithm for insert an element in array. Today, we are going to start a new point related with algorithm for deleting an element from an array. लास्ट लेक्चरमध्ये आपण जो अल्गोरिदम शिकलो तो अल्गोरिदम कोणता होता तर ॲरेमध्ये जर तुम्हाला एक न्यूली इलेमेंट इन्सर्ट करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण अल्गोरिदम लास्ट लेक्चरला स्टडी केला. त्याच्याबरोबर अपोजिट आज आपण अल्गोरिदम बघणार आहोत. तो कशाशी रिलेटेड आहे तर तुम्हाला जो ॲरे प्रोव्हाइड केलेला आहे त्या ॲरेमधला जर एखादा इलेमेंट तुम्हाला डिलीट करायचा असेल तर त्याच्यासाठी आज आपण अल्गोरिदम स्टडी करणार आहोत. इथे एक मी सिंपल एक्झाम्पल पहिल्यांदा ड्रॉ करते की ज्या ठिकाणी आपण ॲरे डिफाईन करणार आहोत. ओके, LA Okay, consider here LA is a linear array which having 4 elements. LA हा काय आहे आपला एक लिनियर ॲरे डिक्लेअर केलेला आहे मी की ज्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स किती आहेत 4 आहेत. म्हणजे त्याची साईज किंवा त्याची लेंथ किती आहे 4 आहे. हे काय तुम्हाला सांगतं तर हा लोअर बाउंड सांगतं LB आणि हा काय तुमचा असतो अप्पर बाउंड. LB हा 1ला सेट केलेला आहे किंवा तो कुठं सेट झालेला असतो तर जो तुमचा लोएस्ट इंडेक्स नंबर आहे त्या लोएस्ट इंडेक्स नंबरला काय केला जातो LB हा सेट केला जातो आणि UB काय असतं तर तुमचं जी अप्पर इंडेक्स नंबर आहे त्याला UB सेट केला जातो. ओके, आता हा आपण लिनियर ॲरे घेतलेला आहे. आता आपण इथं कोणता अल्गोरिदम स्टार्ट करणार आहोत तर आपल्याला ॲरेमधला एखादा इलेमेंट डिलीट करायचा आहे. ज्याला तुम्ही ॲरेमधला एखादा इलेमेंट डिलीट करता त्याला तुमच्या ॲरेची साईज काय केली जाते तर 1ने रिड्यूस केली जाते. बघा इथं तुम्हाला पहिला फॉर्म्युला मिळणार आहे की n इज इक्वल टू n-1 हा तुमचा पहिला फॉर्म्युला डिराईव्ह झालेला आहे. इथं n म्हणजे काय असणार आहे तर तुमची ॲरेची जी साईज आहे किंवा ते ॲरेची लेंथ म्हणजे काय असणार आहे n असणार आहे. ज्याला तुम्ही एखादा पर्टिक्युलर इलेमेंट त्या ॲरेच्या लिस्टमधून डिलीट करता त्याला ॲटोमॅटिक त्याची साईज काय होणार आहे 1 डिक्रीज होणार आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादा इलेमेंट इन्सर्ट करता त्याला ॲटोमॅटिक त्याची साईज काय केली जाते 1ने इन्क्रीज केली जाते. त्याच पद्धतीनं ज्याला तुम्ही काढून टाकता इलेमेंट म्हणजेच डिलीट करता त्याला ती काय केली जाते 1ने डिक्रीज केली जाते. आता बेसिकली ज्या पद्धतीने आपण इन्सर्टमध्ये 2 टाईप्सचे अल्गोरिदम आपण डिस्कस केले की बेसिकली ज्याला तुम्ही ॲरेचा लास्ट इलेमेंट डिलीट करता त्याला तो अल्गोरिदम अगदी इझी आहे. बरोबर आहे की फॉर एक्झाम्पल इथं माझ्याकडं 4 इलेमेंट आहेत आणि ह्या 4 इलेमेंटपैकी जर मला 4th इलेमेंट हा रिड्यूस करायचा असेल किंवा 4th प्लेसचा जो काही इलेमेंट आहे तो ॲरेमधून जर काढून टाकायचा असेल तर त्याच्यासाठी मला 2 गोष्टी तिथं स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा कोणती गोष्ट स्पेसिफाय करावी लागणार आहे तर के म्हणजे काय असणार आहे तर इंडेक्स नंबर असणार आहे. ओके, आणि दुसरं काय असणार आहे तर ॲटम म्हणजे काय असणार आहे तर व्हॅल्यू. ओके, बघा लक्षात घ्या इथं के आपण कशासाठी वापरणार आहोत तर कोणत्या इंडेक्स नंबरवरचा इलेमेंट तुम्हाला डिलीट करायचा आहे तो के पोझिशन सांगत असतो आणि ॲटम म्हणजे काय असणार आहे तर ॲक्च्युअल त्या इंडेक्स नंबरवरती स्टोअर असणारी व्हॅल्यू सांगणार आहे. आता जर सपोज मला हा 4th इंडेक्स नंबरचा इलेमेंट जर डिलीट करायचा असेल तर तिथं मी काय करते डिलीट ऑपरेशनचा यूज करू शकते आणि ही इलेमेंट काय करू शकते काढून टाकू शकते. आता हा इलेमेंट काढून टाकल्यानंतर तुमच्याकडं ॲटोमॅटिक तुमच्या LA जो ॲरे तयार होणार आहे त्याची साईज किती राहणार आहे तर त्याची साईज ही 3 मेन्शन केली जाणार आहे. म्हणजे 4च्या ऐवजी तिथं काय केलं जाईल 1ने तुमची साईज डिक्रीज होईल. ही अगदी इझी मेथड आहे की ॲरेमधला इलेमेंट डिलीट करायची. ज्या पद्धतीनं तुम्ही ॲरेमध्ये इलेमेंट इन्सर्ट करता त्याला लास्ट पोझिशनला इलेमेंट इन्सर्ट करणं ही अगदी इझी मेथड आहे. ॲटोमॅटिक तुमची काय केली जाते तर ॲरेची साईज 1ने इन्क्रीज केली जाते. त्याच पद्धतीनं ॲरेमधला जर लास्ट इलेमेंट तुम्हाला डिक्रीज करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो ही मेथड यूज करू शकतो. पण ॲक्च्युली आपल्याला अल्गोरिदम्स कशाशी रिलेटेड स्टडी करायचं आहे तर ॲरेमधला जर एखादा मिडल इलेमेंट तुम्हाला डिलीट करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अल्गोरिदम स्टडी करायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण
इन्सर्टिंगचं ऑपरेशन पाहिलं की आपण कालच्या लेक्चरला ॲरेमध्ये इलेमेंट इन्सर्ट केला ॲट द मिडल पोझिशन. कोणता तरी एक आपण इंडेक्स नंबर तिथं स्पेसिफाय केला आणि त्या इंडेक्स नंबरवरती आपण काय केला तर तो नवीन इलेमेंट ॲड केला. मग इथं सुद्धा आपल्याला ऑपरेशन कुठं परफॉर्म करायचं आहे तर हा जो ॲरे दिलेला आहे की ज्याच्यामध्ये 4th इलेमेंट दिलेले आहेत याच्या कोणत्या तरी एक मिडल पोझिशनचा इलेमेंट तुम्हाला काय करायचं आहे डिक्री करायचं आहे. आता हे डिक्रीमेंट करत असताना तुम्हाला काय काय स्पेसिफाय करावं लागणार आहे बघा. LA म्हणजे काय असणार आहे तर आपला लिनियर ॲरे. इथं मी राईट डाऊन करते LA इज लिनियर ॲरे. N इज टोटल नंबर ऑफ इलेमेंट. ओके, एवढ्या गोष्टी आपल्याला इथं लागणार आहेत. आणि अजून एक गोष्ट आपल्याला काय लागणार आहे तर एक काउंटर व्हेरिएबल लागणार आहे की जो मी जे यूज करते. जे इज इक्वल टू काउंटर व्हेरिएबल. ओके, एवढे सगळे नोटेशन्स किंवा व्हेरिएबल्स आपल्याला ह्या अल्गोरिदममध्ये यूज करावे लागणार आहेत. आता ज्याला मला हा सपोज कन्सिडर करा की मला इंडेक्स नंबर 3 आहे तो इलेमेंट काय करायचा आहे ॲरेमधून डिलीट करायचं आहे. बघा इकडे केअरफुली इथे इंडेक्स नंबर 3 कुणाचा आहे हा इलेमेंट. ओके, की हा इलेमेंट मला काय करायचा आहे तर ह्या ॲरेमधून डिलीट करायचा आहे. आता हा इलेमेंट ज्याला मी ॲरेमधून डिलीट करते त्याला आपोआपच तुमचा ॲरे काय होणार आहे इथे एक स्पेस रिकामी होणार आहे. बरोबर आहे. पोझिशन 1 जे आहे किंवा 1 इंडेक्स नंबर आहे त्याच्यावरती काही फरक पडणार आहे का काहीच फरक पडणार नाही आहे. त्याच्यानंतर 2 इंडेक्स नंबर ज्याचे आहे त्याच्यावरती काही फरक पडणार आहे का काहीच फरक पडणार नाही आहे. मला ज्याला मी 3 इंडेक्स नंबर असलेला इलेमेंट मी त्या ॲरेमधून काढून टाकते त्याला इथं काय होणार आहे व तर स्पेस रिकामी राहणार आहे किंवा तिथं एखादी एम्प्टी स्पेस राहणार आहे. मग आपल्याकडे ॲरेला असं आहे का की ॲरेमध्ये एखादा ब्लॉक तुम्ही रिकामा ठेवू शकतो नाही आहे. ॲरे ज्याला तुम्ही डिक्लेअर करता त्याला त्याची जी साईज असेल तेवढ्या साईजमध्ये काय असले पाहिजेत इलेमेंट्स तिथं प्रेझेंट असले पाहिजेत. मध्येच एखादा ॲरेमधला ब्लॉक तुम्ही तिथं एम्प्टी ठेवू शकत नाही हे आपल्यालाही माहिती आहे. मग ही जागा जी आहे की जी 3 इंडेक्स नंबर आहे ती जागा आपल्याला भरून काढावी लागणार आहे. बरोबर आहे. मग ती कशी प्लेस रिकामी जी आहे ती कशी ऑक्युपाय केली जाते तर त्याच्यानंतरचा जो इलेमेंट आहे की ज्याचा इंडेक्स नंबर 4 आहे तो इलेमेंट काय केला जातो तर अपवर्ड डायरेक्शनला येतो आणि इथली जी 4th इंडेक्स नंबरची व्हॅल्यू आहे ती 3 इंडेक्स नंबरला काय केली जाते प्लेस केली जाते आणि लास्टला जो ब्लॉक रिकामा राहणार आहे तो ब्लॉक काय केला जातो त्या ॲरेमधून डिलीट केला जातो आणि ॲटोमॅटिक तुमच्या ॲरेची साईज काय होणार आहे 3 होणार आहे. बघा लक्षात घ्या अगदी कालचा अल्गोरिदम जर तुम्हाला समजला असेल इन्सर्टिंगचा तर हा अल्गोरिदम बरोबर त्याच्या अपोजिट आहे. ज्याला तुम्ही न्यूली इलेमेंट ॲड करता त्यावेळेला ज्या ठिकाणी तुम्ही इलेमेंट ॲड करता त्याच्यानंतरचे इलेमेंट्स काय केले जातात तर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जातात. ओके, म्हणजेच त्यांचा इंडेक्स नंबर काय केला जातो तर इन्क्रीज केला जातो. पण ज्या वेळेला तुम्ही एखादा इलेमेंट ॲरेमधून डिलीट करता त्याला ज्या ठिकाणाहून डिलीट झालेलं आहे ती प्लेस काय झालेली असते रिकामी झालेली असते. मग त्या प्लेसवरती काय केले जातात तर त्याच्यानंतरचे जे काही इलेमेंट्स आहेत ते काय केले जातात अपवर्ड डायरेक्शनमध्ये येतात आणि शेवटी एखादा जो ब्लॉक रिकामा राहतो तो ब्लॉक काय केला जातो डिलीट केला जातो आणि ॲटोमॅटिक तुमच्या ॲरेची साईज काय केली जाते रिड्यूस केली जाते. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण हे इक्वेशन इथं राईट डाऊन केलेलं आहे की n इज इक्वल टू n-1 तुमच्या ॲरेची साईज काय केली जाणार आहे इथं 1ने रिड्यूस केली जाणार आहे. आता आपण आपल्या अल्गोरिदमकडे बघूया. ते जे आपलं लॉजिक आहे तेच आपलं लॉजिक आपण ॲज अ अल्गोरिदममध्ये राईट डाऊन केलं आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला राईट डाऊन करावं लागेल की हा अल्गोरिदम काय करतं. त्याच्यासाठी पहिलं स्टेटमेंट आहे की हा अल्गोरिदम काय करते तर डिलीट ऑपरेशन परफॉर्म करते. आता हे डिलीट ऑपरेशन परफॉर्म करत असताना आपण कोणकोणते व्हेरिएबल्स वापरलेले आहेत ते इथं राईट डाऊन केलेलं आहे. LA, N, ॲटम आणि के की जे व्हेरिएबलचं मिनिंग मी इथं राईट डाऊन केलेलं आहे. LA म्हणजे काय असणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला एक लिनियर ॲरे डिक्लेअर करावा लागणार आहे की ज्याच्यामध्ये इलेमेंट्स आहेत आणि त्याच्यातूनच एक इलेमेंट आपल्याला काय करायचं आहे डिलीट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर N म्हणजे काय असणार आहे तर टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स प्रेझेंट इन द ॲरे म्हणजेच काय असणार आहे तर ॲरेची लेंथ असणार आहे किती आहे 5 इलेमेंट्स ॲरेमध्ये प्रेझेंट आहेत 4 आहेत मे बी तुम्ही काही जी लेंथ मेन्शन कराल ती एनमध्ये स्टोअर केली जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲटम. ॲटमचं मिनिंग काय आहे तर याच्यामधला कोणता इलेमेंट तुम्ही काय करणार आहात
डिलीट करणार आहात किंवा कोणती व्हॅल्यू तुम्हाला काय करायचं आहे, डिलीट करायची आहे, ती कशामध्ये स्टोअर केली जाणार आहे, ह्या ॲटममध्ये स्टोअर केली जाणार आहे. आणि त्याच्यानंतर के म्हणजे काय असणार आहे, तर तो ॲटम जो आहे तो कोणत्या इंडेक्स नंबरला असणार आहे किंवा त्याचा इंडेक्स नंबर काय असणार आहे, ती व्हॅल्यू कशामध्ये असणार आहे, केमध्ये असणार आहे. मग ज्या वेळेला मला याच्यामधला 70 हा इंडेक्स नंबर 3 इंडेक्स नंबरमधली 70 ही व्हॅल्यू मला डिलीट करायचे, त्याला इथं ॲटमच्या इथं तुमची काय येणार आहे, मग 70 ही व्हॅल्यू कुणाला असाइन झालेली आहे, या ॲटमला असाइन झालेली आहे. आता पहिली स्टेप आपली अल्गोरिदमची बघा की स्टार्ट. ओके, त्याच्यानंतर स्टेप 2ला पण काय मेन्शन करते, सेट ॲटम इज इक्वल टू LA ऑफ के. आता ॲटम म्हणजे काय आहे, तर मला कोणती व्हॅल्यू डिलीट करायची, मला व्हॅल्यू कोणती डिलीट करायची हो, तर इथे मी ब्रॅकेटमध्ये लिहिते 70 ही व्हॅल्यू मला डिलीट करायचं आहे. आता इज इक्वल टू LA ऑफ के. LA म्हणजे काय आहे, माझा लिनियर ॲरे आहे. ओके, आणि के म्हणजे काय आहे, तर त्याचा इंडेक्स नंबर. मग 70 जो आहे त्याचा इंडेक्स नंबर किती आहे, 3 आहे. मी इथं ते मेन्शन करते 3 इंडेक्स नंबर. ओके, मला सेकंड स्टेपला मी सांगितलं की मला कोणता व्हॅल्यू डिलीट करायची आहे आणि त्याचा इंडेक्स नंबर कोणता आहे हे मी कुणाला असाइन केलं, तर ॲटमला असाइन केलं. ओके, थर्ड स्टेपमध्ये मला काय करावं लागणार आहे, आता लूप फिरवावं लागणार आहे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी मला काउंटरची गरज लागणार आहे. मी इनिशियलाइज काउंटर केला जे इज इक्वल टू के. आता जे हा माझा कुठं सेट असणार आहे बघा, केची व्हॅल्यू किती आहे इथं 3, म्हणजेच जे हा कुठं सेट केलेला आहे मी की ज्याचा इंडेक्स नंबर 3 आहे, तिथं मी जे सेट केलेलं आहे. फोर्थ स्टेपला काय म्हणते मी, तर रिपीट 5th and 6th. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं की ज्याला आपण काउंटर वापरतो त्याला काउंटरचं इनिशियलायझेशन हे थर्ड स्टेपमध्ये झाल्यानंतर फोर्थ स्टेप तुमची काय असणार आहे, तर रिपिटेशनची असणार आहे. आणि त्या रिपिटेशनमध्ये तुम्हाला एक कंडिशन स्पेसिफाय करावी लागणार आहे. मग मी 5th आणि 6th स्टेप काय करणार आहे, रिपीट करणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली आहे की ज्याला तुम्ही रिपिटेशन करता त्याला 6th स्टेप जी आहे त्या 6th स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म करावं लागणार आहे. आणि त्याच्या अगोदरची जी 5th स्टेप असेल त्याच्यामध्ये ॲक्च्युअल तुम्हाला प्रोसेसिंग करावं लागणार आहे. या ज्या पॉईंट आउट गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, त्या तुम्ही एका पेजवरती राईट डाऊन करत चला ज्या वेळेला आपलं हे व्हिडिओ लेक्चर सुरू असतं. कारण या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्हाला अल्गोरिदम्स राईट करण्यामध्ये कोणतीही डिफिकल्टीज येणार नाहीत. ओके, रिपीट 5th and 6th. आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर 5th आणि 6th स्टेप काय करा, रिपीट करा. आता ते रिपीट कुठपर्यंत करायचं आहे बघा, फाईल जे इज लेस दॅन और इक्वल टू n-1. बघा जेची व्हॅल्यू किती आहे वो 3. ओके, इथं लेस दॅन और इक्वल टू n-1 का घेतलेला आहे, कारण इथं ज्या वेळेला तुम्ही एखादा इलेमेंट काढून टाकणार आहे तुमच्या टोटल ॲरेच्या साईजच्या बाहेर नाही जायला पाहिजे, बरोबर आहे. ज्या वेळेला मी एखादा इलेमेंट, माझ्या 5चा ॲरे आहे, माझ्याकडे 5 इलेमेंटचा ॲरे आहे, त्याला त्याच्यातून एखादा इलेमेंट काढून टाकते त्यावेळेला सुद्धा ती व्हॅल्यू कशी असली पाहिजे, तर 5पेक्षा कमी असली पाहिजे किंवा लेस दॅन इक्वल टू 5 असली पाहिजे. तेच मिनिंग इथं सांगितलेलं आहे, व्हाईल जे इज लेस दॅन और इक्वल टू n-1. आता इथं जेची व्हॅल्यू किती आहे बघा, 3 आहे. ओके, लेस दॅन और इक्वल टू n-1. आपली nची व्हॅल्यू किती आहे वो 4 आहे. ओके, मग n-1 ची व्हॅल्यू किती होणार आहे, 4 - 1 3. ही कंडिशन बघा, 3 इज लेस दॅन और इक्वल टू 3. इट्स ओके, कंडिशन इव्हॅल्युएट्स ट्रू इव्हॅल्युएट होते. मग त्याच्यानंतर काय सांगितलं, 5th स्टेपला ॲक्च्युअल प्रोसेसिंग काय करायचं आहे हे इथं मेन्शन केलेलं आहे. मूव J+1 इलेमेंट अपवर्ड. आता जेची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. मग जेची व्हॅल्यू जर 3 असेल तर तिथला इलेमेंट काय करायचा आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये करायचा आहे. जेची व्हॅल्यू 3 आहे आणि J+1 म्हणजे काय असणार आहे, तुमचा 4 असणार आहे. मी इथं राईट डाऊन करते हवं तर J+1 इज इक्वल टू 4. ओके, 4 इंडेक्स नंबर असणारी व्हॅल्यू काय करायची आहे, अपवर्ड डायरेक्शनला यायची आहे. आणि ती कुठं सेट करायची आहे, LA ऑफ J इज इक्वल टू LA ऑफ J+1. म्हणजे ज्या ठिकाणी 3 इंडेक्स नंबर आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे, 4 इंडेक्स नंबरची व्हॅल्यू तिथं पुश करायची आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. आणि LA ऑफ Jची व्हॅल्यू ॲटोमॅटिक काय होते, इज इक्वल टू 80, की ज्याचा इंडेक्स नंबर आहे 4, की जो रिड्यूस होऊन काय होणार आहे, की ज्याला 3 इंडेक्स नंबर हा ॲटोमॅटिक मिळणार आहे. त्याच्यानंतर काय सांगितले, तर इन्क्रीमेंट द
काउंटरमध्ये परत आपल्याला काय करावं लागणार आहे, इन्क्रीमेंट करावं लागणार आहे. इन्क्रीमेंट काउंटर J+1. आता J+1 झाल्यानंतर तो परत काय करणार आहे, तर ह्या रिपीटच्या स्टेपला येणार आहे आणि इथं कंडिशन चेक करणार आहे. Jची व्हॅल्यू सुरुवातीला 3 होती, इन्क्रीमेंट झाल्यानंतर 4 होणार आहे आणि इथं ती कंडिशन काय होणार आहे, फॉल्स इव्हॅल्युएट होणार आहे. कारण का, आपल्या ॲरेमध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स हे 4च आहेत. ॲरेची जर तुमची साईज मोठी असेल तर हे लूप काय होत राहणार आहे, सतत फिरतच राहणार आहे. पण आपण ॲज अ एक्झाम्पल म्हणून ॲरे हा स्मॉल घेतलेला आहे आणि त्याच्यातला सुद्धा आपण 3 नंबरचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स काय केलेला आहे, त्याच्यामध्ये स्टोअर असणारी व्हॅल्यू आपण डिलीट केलेली आहे. त्यामुळं आपलं हे जे लूप आहे ते एकदाच फिरणार आहे. आणि त्याच्यानंतर परत काय सांगितले, तर रिसेट n = n-1. मग आपोआप काय केली जाते, तर तुमचा हा ॲरे आहे तो ॲरे काय केला जाणार आहे, रिसेट केला जाणार आहे. म्हणजेच तुमच्या ॲरेची साईज काय होणार आहे, आता 3 होणार आहे. 50, 60 आणि 80. ओके, 1, 2, 3. ॲटोमॅटिक हा जो नंबर आहे 3 इंडेक्स नंबरला जो तुम्ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे 70, ती व्हॅल्यू काय केली जाईल, डिलीट केली जाईल आणि त्याच्या जागेवर काय केली जाईल, तर 4 इंडेक्स नंबरची जी व्हॅल्यू आहे ती अपवर्ड डायरेक्शनमध्ये येणार आहे आणि शेवटचा जो 4th इंडेक्स नंबरचा ब्लॉक एम्प्टी होणार आहे तो काय केला जाईल, डिलीट केला जाईल आणि सगळ्यात शेवटी तुमचं अल्गोरिदम काय होतं आहे, स्टॉप होतं आहे. बघा, लक्षात आलं का की ज्या पद्धतीने आपण इन्सर्ट इलेमेंट हा अल्गोरिदम स्टडी केला, सेम त्याच वेळेनं आपण काय केलं आहे, तर डिलीट इलेमेंट हा जो अल्गोरिदम आहे तो स्टडी केला आहे. कालचा अल्गोरिदम जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर हा अगदी त्याच्या अपोजिटच अल्गोरिदम आहे. इथं आपण मिडल इलेमेंट जो आहे ॲरेमधला तो मिडल इलेमेंट काय केला आहे, डिलीट केला आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, तर एक लिनियर ॲरे तयार करावा लागणार आहे. तो कितीही नंबरचा असू दे, मी इथं 4 नंबरचा लिनियर ॲरे तयार केला. त्याच्यामध्ये तुम्हाला जर 5 नंबर्स हवे असतील तर इट्स ओके, तुम्ही 5 नंबरचा ॲरे डिक्लेअर करा. त्याच्यानंतर एक इक्वेशन तुम्हाला मिळेल की ज्या वेळेला तुम्ही ॲरेची साईज ॲरेमधला एखादा इलेमेंट रिड्यूस करता त्याला ॲटोमॅटिक काय होणार आहे, ॲरेमधला एक इलेमेंट निघून जाणार आहे आणि त्याची प्लेस काय होणार आहे, रिकामी होणार आहे. म्हणून मी इथं हे इक्वेशन राईट डाऊन केलं की n = n-1 म्हणजेच ॲरेची साईज काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आपण कोणकोणते व्हेरिएबल्स इथं वापरलेत त्याचे नोटेशन्स मी राईट डाऊन केलेत. के म्हणजे काय असणार आहे, इंडेक्स नंबर असणार आहे की ज्या इंडेक्स नंबरवरची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, डिलीट करायची आहे. त्याच्यानंतर ॲटम म्हणजे काय असणार आहे, तर ॲक्च्युअल कोणती व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यातून डिलीट करायची आहे की मला ॲक्च्युअली याच्यातून 70 ही व्हॅल्यू डिलीट करायची होती आणि इंडेक्स नंबर त्याचा किती होता, तर 3 हा त्याचा इंडेक्स नंबर होता. त्याच्यानंतर LA म्हणजे काय आहे, तर हा एक लिनियर ॲरे आहे. त्याच्यानंतर n म्हणजे काय असणार आहे, तर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन ॲन ॲरे आणि J म्हणजे काय असणार आहे, तर काउंटर व्हेरिएबल की जो आपल्याला लूपिंगसाठी वापरावा लागणार आहे. त्याच्यानंतर मग मी काय डिसाईड केलं की हे जे मी यूज केलेलं होतं ॲटमची व्हॅल्यू 70 आहे, मग ॲटोमॅटिक मला काय केलं जाणार आहे, तर माझा ज्याला हे ऑपरेशन्स परफॉर्म केले जाणार आहे J+1 त्याला त्याची साईज 4 होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट केलं जाणार आहे. सो दॅट हा अल्गोरिदम व्यवस्थित एकदा राईट डाऊन करून घ्या. मी परत एकदा इथे सांगते व्यवस्थित की पहिल्या स्टेपला आपल्याला स्टार्ट येणार आहे, सेकंड स्टेपला आपल्याला काय डिसाईड करायचं आहे, तर त्या ॲरेमधला कोणता इलेमेंट मला काढून टाकायचा आहे, डिलीट करायचा आहे आणि त्याचा इंडेक्स नंबर की जो मी काय असाइन केलेला आहे ह्या ॲटमला असाइन केलेला आहे. त्याच्यानंतर मला काउंटर इनिशियलाइज करावं लागणार आहे. आता ज्याला आपण इन्सर्ट आणि डिलीट ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला काउंटर हा लोअर बॉन्ड किंवा अप्पर बॉन्डला तुमचा सेट करून चालत नाही, तर तो कुठं सेट केला जातो की ज्या पोझिशनला तुम्हाला इलेमेंट इन्सर्ट करायचं आहे किंवा ज्या पोझिशनचा इलेमेंट तुम्हाला डिलीट करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, तो काउंटर व्हेरिएबल सेट करावा लागतो. म्हणून मी इथं काय केलं, तर J = K म्हणजे मला 3rd पोझिशनचा इलेमेंट डिलीट करायचा होता. सो मी तिथं त्याची व्हॅल्यू काउंटर व्हेरिएबल जो आहे तो 3ला असाइन केला. त्याच्यानंतर मी काय सांगते की रिपीट स्टेप 5 आणि 6. 4th स्टेपमध्ये ज्याला तुम्ही रिपीट हा वर्ड वापरता त्यावेळेला ज्या तुम्ही 2 स्टेप रिपीट करणार आहात त्यातली जी नेक्स्टचा स्टेप असेल म्हणजे 6 नंबरची स्टेप असेल त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट परफॉर्म करायचं आहे आणि हे लूप कुठपर्यंत फिरवायचं आहे, तर जोपर्यंत Jची व्हॅल्यू ही <= n-1 होत नाही तोपर्यंत काय करत राहा, हे लूप फिरवत राहा. त्याच्यानंतर
ज्याला तो इलेमेंट काढून टाकला जाईल त्याला आपोआपच काय केली जाणार आहे, थर्ड इंडेक्स नंबरची प्लेस ही एम्प्टी राहणार आहे. मग ॲरेमध्ये असं आपल्याला अलाउड नाही आहे की मध्येच एखादी प्लेस तुम्ही काय करू शकता, एम्प्टी ठेवू शकता. ॲरे ज्याला डिक्लेअर करता त्याला त्याचे सगळे इलेमेंट्स आपल्याला किंवा त्याचे सगळे ब्लॉक्स साईज जे आहे ते ऑक्युपाय करावे लागते. म्हणून मी काय केलं तर खालचे इलेमेंट्स जे आहेत ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये घेतले आणि LAF काय असाइन केलं तर जो फोर्थ इंडेक्स नंबरची व्हॅल्यू होती ती थर्ड इंडेक्स नंबरला इथं असाइन केली. त्याच्यानंतर मी काउंटरमध्ये इन्क्रीमेंट केला आणि 7 स्टेपमध्ये काय केलं तर मी ॲरेची साईज जी आहे ती परत रिसेट केली. का? कारण ॲटोमॅटिक माझी जी साईज 4 होती त्याच्यातून एक इलेमेंट काढून टाकल्यानंतर मला साईज 3 करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी n = n-1 राईट डाऊन केलं आणि स्टेप 8मध्ये काय झालं, माझं अल्गोरिदम स्टॉप झाला. हा अल्गोरिदम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके. नेक्स्ट याच्यावरती तुम्हाला एक्झामला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो की राईट डाऊन ॲन अल्गोरिदम फॉर डिलीटिंग ॲन इलेमेंट फ्रॉम ॲन ॲरे. ॲरेमधला जर एखादा इलेमेंट डिलीट करायचा असेल तर त्याच्यासाठी अल्गोरिदम्स तुम्हाला राईट डाऊन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट ॲरेशी जे रिलेटेड अल्गोरिदम्स आहेत ते अल्गोरिदम्स आता आपले फिनिश झालेले आहेत. आता नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत तो आहे रेकॉर्ड्सचा. रेकॉर्ड्स. आता फर्स्ट लेक्चरमध्ये आपण ज्या काही डेफिनेशन्स पाहिल्या त्या डेफिनेशन्समध्ये एक डेफिनेशन आपण अशी पाहिली होती की रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजे काय आहे तर कलेक्शन ऑफ फील्ड्स. मी तर डेफिनेशन राईट डाऊन करते फर्स्ट. इट इज कलेक्शन ऑफ कलेक्शन ऑफ फील्ड्स. त्याच्यानंतर रेकॉर्डबद्दल अजून आपण काय सांगू शकतो तर मी इथे एक एक्झाम्पल राईट डाऊन करते. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की ॲक्च्युली रेकॉर्ड म्हणजे काय. फॉर कन्सिडर करूया की आपल्याला स्टुडंटचं रेकॉर्ड स्टोअर करायचे. ओके. कन्सिडर करूया की आपल्याला एक स्टुडंटचं रेकॉर्ड स्टोअर करायचे. सो राईट हिअर फॉर एक्झाम्पल स्टुडंट. आता मी ज्याला स्टुडंट म्हणते त्याला त्याच्यामध्ये त्याच्या लेवल्स येतात. फर्स्ट लेवल येईल त्याचा रोल नंबर, सेकंड लेवल येईल नेम, ओके. मी एक सिम्पल आणि शॉर्ट एक्झाम्पल इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे की जे काय स्पेसिफाय करतं स्टुडंट. आता स्टुडंटचे रेकॉर्ड ज्याला तुम्ही मेन्शन करता त्याला त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज येतात. थोडक्यात फील्ड म्हणजे काय असतं तर प्रॉपर्टीज अँड असोसिएटेड व्हॅल्यूज. ज्याला आपण प्रोग्रामिंग लँग्वेज बघतो त्याला आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा स्टुडंट ॲज अ क्लास म्हणून तयार करतो. मग ज्याला तुम्ही स्टुडंट ॲज अ एंटिटी म्हणून बघता त्याला त्याच्याशी रिलेटेड आपण काय करतो तर प्रॉपर्टीज येतो. म्हणजे प्रॉपर्टीज काय डिस्क्राईब करतात तर जी काही एंटिटी आहे ती एंटिटी डिस्क्राईब करायचं काम कुणाचं असते, प्रॉपर्टीज असते. आता इथं प्रॉपर्टी किंवा एंटिटी हे कशाशी रिलेटेड आहे तर ह्या फील्डशी रिलेटेड आहे. फील्ड्स म्हणजे काय आहे थोडक्यात तर ज्याला तुम्ही एखादं पर्टिक्युलर एंटिटी डिस्क्राईब करता त्याला त्या पर्टिक्युलर एंटिटीच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील किंवा त्याच्या काही ॲट्रिब्यूट्स असतील त्याला काय म्हटलं जातं फील्ड्स. ज्या वेळेला मी स्टुडंट म्हणते त्याला स्टुडंटशी रिलेटेड प्रॉपर्टी कोणती येणार आहे. पहिली प्रॉपर्टी येणार आहे त्याचा रोल नंबर, सेकंड प्रॉपर्टी येणार आहे त्याचं नेम आणि थर्ड प्रॉपर्टी येणार आहे त्याची
एज म्हणजे स्टुडंट ज्या वेळेला मी म्हणते त्याला ॲटोमॅटिकच त्याचं काय केले जातं तर त्याचे 3 फील्ड्समध्ये तो स्टुडंट काय केला जातो डिवाइड केला जातो. याच्या अजूनही प्रॉपर्टीज असू शकतात, डेट ऑफ बर्थ येईल, कॉन्टॅक्ट नंबर येईल, पण आपण एक्झाम्पल मी अगदी शॉर्टमध्ये घेतलेला आहे की जेणेकरून तुम्हाला रेकॉर्ड म्हणजे काय समजेल. आता हा स्टुडंट ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला ह्या स्टुडंटचे फील्ड्स कुठले कुठले आले. मग पहिलं फील्ड आलं स्टुडंटचं रोल नंबर, सेकंड फील्ड आलं नेम आणि थर्ड फील्ड कोणतं आलं तर त्याचं एज. हे त्याचे फील्ड्स झाले. आता हे जर रेकॉर्ड तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला डेटा कसा दिसतोय हो तर नॉन होमोजिनियस. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की राईट अ डिफरन्स बिटवीन ॲरे अँड रेकॉर्ड. ओके, तर ज्याला आपण हे ॲरेशी कंपॅरिझन करतो त्याला बघा की ॲरे म्हणजे काय आहे व तर ॲरे म्हणजे कलेक्शन ऑफ एलिमेंट्स आहे. आता रेकॉर्ड म्हणजे काय आहे तर कलेक्शन ऑफ फील्ड्स आहे. हा तुमचा पहिला पॉईंट होऊ शकतो. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय असू शकतो तर ज्याला तुम्ही ॲरे म्हणतात त्याला ॲरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजिनियस इलेमेंट. आपण ज्याला एखादा ॲरे तयार करतो त्याला त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स वापरतो त्या सगळ्या इलेमेंट्सचा डेटा टाईप काय असतोय सेम असतो, म्हणून त्याला काय म्हणतो तर होमोजिनियस. पण जर तुम्ही हे स्टुडंटचं रेकॉर्ड्स पाहिलं तर हा डेटा तुम्हाला सेम आहे का हो. इतर रोल नंबर हा इंटिजरमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर नेम जे आहे ते नेम तुमचं कॅरेक्टरमध्ये असणार आहे, स्ट्रिंगमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर एज परत काय असणार आहे इंटिजरमध्ये असणार आहे किंवा कॅरेक्टरमध्ये असणार आहे. म्हणजे रेकॉर्ड म्हणजे कलेक्शन, इट इज अ कलेक्शन ऑफ नॉन होमोजिनियस डेटा. ओके, इट इज collection of non homogeneous कलेक्शन ऑफ नॉन होमोजिनियस डेटा. हा त्याचा सेकंड पॉईंट झाला. अजून आपण काय मेन्शन करू शकतो की ज्या वेळेला आपण ॲरे डिक्लेअर करतो त्यावेळेला त्या सगळ्या इलेमेंट्सचा डेटा टाईप हा सेम असतो, पण ज्याला आपण रेकॉर्ड दाखवतो त्यावेळेला त्याच्यामधल्या इलेमेंट्सचा डेटा टाईप हा सेम नसतो. इथं आपण दॅट इज डेटा टाईप ऑफ फील्ड इज नॉट सेम. ओके, हा आपला थर्ड पॉईंट असू शकतो. त्याच्यानंतर अजून काय आपण ॲरेमध्ये बघितलं तर ॲरे ज्या वेळेला तुम्ही तयार करता त्याला त्याच्या प्रत्येक इलेमेंट जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर त्या प्रत्येक इलेमेंटसाठी काय दिला जातो तर एक पर्टिक्युलर इंडेक्स नंबर दिला जातो. पण इथं तुम्हाला इंडेक्स नंबर देता येणार आहे का नाही आहे. तर ज्याला तुम्ही रेकॉर्ड्स बघतात त्याला इथं आपण काय केलेलं आहे होतं तर हे 1 2 3 नंबर दिलेले आहेत, पण हे 1 2 3 नंबर म्हणजे काय नाही आहे तर ते इंडेक्स नंबर नाही आहेत, तर त्याला काय म्हटलं जातं तर त्याचे सबस्क्रिप्ट जे आहेत त्या सबस्क्रिप्टचा यूज करून तुम्ही काय करू शकता ॲरे इलेमेंट जे आहे ते ॲक्सेस करू शकता. किंवा त्यालाच काय म्हटलं जातं तर लेवल नंबर म्हटलं जातं. ओके, ज्याला आपण इंडेक्स नंबर ॲरेमध्ये म्हणतो त्यालाच इथं काय म्हटलेलं आहे लेवल नंबर. मग बाय युजिंग लेवल ॲक्सेस रेकॉर्ड्स. ह्या लेवलचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर ते जे काही पर्टिक्युलर रेकॉर्ड आहे ते पर्टिक्युलर रेकॉर्ड ॲक्सेस करू शकता. लक्षात आलं तुमच्या की डिफरन्स काय आहे ॲरे आणि रेकॉर्डमधला. अजून एक आपण असं मेन्शन करू शकतो की ज्या वेळेला आपण ॲरे बघतो त्याला ॲरेमधला जो काही डेटा आहे त्याला आपल्याला ऑर्डरिंग करणं पॉसिबल आहे. म्हणजे आपण तो डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये लावू शकतो किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावू शकतो. बरोबर आहे. म्हणजे ॲरेमध्ये ऑर्डरिंग हे पॉसिबल आहे. पण जर तुम्ही रेकॉर्ड पाहिलं तर याच्यामध्ये तुम्ही ऑर्डरिंग कशाच्या आधारे करू शकता तुम्ही याच्यामध्ये ऑर्डरिंग तुम्हाला पॉसिबल नाही आहे. ओके, ऑर्डरिंग इज नॉट पॉसिबल. ओके, एवढे पॉईंट्स तुम्ही काय करू शकता ॲज अ डिफरन्स बिटवीन ॲरे अँड रेकॉर्डशी मेन्शन करू शकता. आता ह्या जी काही आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे रेकॉर्डचं याच्यामध्ये अजून एक पॉईंट तुम्हाला डिस्कस करायचा राहून गेला. हा नेम एक आहे त्याला काय म्हटलं जातं तर ग्रुप ॲटम आणि रोल नंबर काय आहे तर इलेमेंट्री ॲटम. आता ग्रुप ॲटम आणि इलेमेंट्री ॲटमची एक थोडक्यात डेफिनेशन मी तुम्हाला सांगते. ग्रुप ॲटम आपण कधी म्हणू शकतो जर एखादं फील्ड
पुढे जाऊन परत तुम्हाला डिवाईड करता येऊ शकत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, ग्रुप ॲटम. फॉर एक्झाम्पल ज्याला आपण नेम हे फील्ड घेतो त्याला नेम हे फील्ड परत 3 पार्टमध्ये डिवाईड होतं. तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम या 3 पार्टमध्ये काय केलं जातं, तुमचं नेम हे डिवाईड केलं जातं. म्हणजेच त्याचे परत काय करता येतात तर ग्रुप्स तयार करता येतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर ग्रुप ॲटम. आणि इलेमेंटरी ॲटम म्हणजे काय की ज्याचे इलेमेंट्स तयार करता येत नाहीत किंवा ज्याचे ग्रुप्स परत तयार करता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल रोल नंबर परत पुढे जाऊन तुमचा डिवाईड होणार आहे का, कशामध्ये नाही आहे, तो आहे असाच राहणार आहे. फॉर एक्झाम्पल एज पण आहे असं राहणार आहे. पण जर तुम्ही इथं डेट ऑफ बर्थ घेतलं तर डेट ऑफ बर्थ जर तुमच्याकडे एखादं फील्ड असेल तर ते पुढे जाऊन परत 3 पार्टमध्ये डिवाईड होणार आहे. एक डेट, मंथ आणि इयर या 3 पार्टमध्ये परत काय केलं जाणार आहे ते डिवाईड केलं जाणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर ग्रुप ॲटम. लक्षात आलं. आता मी इथं राईट डाऊन करते की ॲरे आणि रेकॉर्ड्समधला बेसिक डिफरन्स. या साईडला मी रेकॉर्ड्स मेन्शन केलेले आहे, इथं मी ॲरे हे मेन्शन करते. हा डिफरन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. ॲरेमधला मग पहिला डिफरन्स काय येणार आहे, इट इज कलेक्शन ऑफ फील्ड. इट इज कलेक्शन ऑफ इलेमेंट्स. ओके. सेकंड डिफरन्स काय येणार आहे, इट इज कलेक्शन ऑफ नॉन होमोजिनियस डेटा. इट इज कलेक्शन ऑफ होमोजिनियस डेटा. थर्ड पॉईंट काय येणार आहे माझा, दॅट इज डेटा ऑफ फील्ड इज नॉट सेम डेटा टाईप. नेक्स्ट काय येणार आहे, बाय यूजिंग लेवल ॲक्सेस रेकॉर्ड्स. ॲरेमध्ये तुम्ही कशाचा यूज करून ॲरेचे इलेमेंट ॲक्सेस करता तर बाय यूजिंग इंडेक्स नंबर. बाय यूजिंग इंडेक्स ॲक्सेस ॲरे इलेमेंट्स. ओके. आणि ऑर्डरिंग इज नॉट पॉसिबल. ऑर्डर इज पॉसिबल. एवढा डिफरन्स काय करू शकता तुम्ही राईट डाऊन करू शकता. याच्यावरती बऱ्याच वेळेला एक्झामला तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो की राईट अ डिफरन्स बिटवीन रेकॉर्ड अँड ॲरे. लक्षात आलं तुमच्या की ॲरे म्हणजे काय आहे आणि रेकॉर्ड म्हणजे काय आहे. रेकॉर्ड हे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे आणि ॲरे हे लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. अजून हा एक पॉईंट आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो की रेकॉर्ड काय आहे, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. मी इथं राईट डाऊन करते. इट इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आणि ॲरे काय आहे, इट इज लिनियर डेटा स्ट्रक्चर. हा बेसिक डिफरन्स आहे ॲरे आणि रेकॉर्डमधला. आजच्या लेक्चरला आपण काय स्टडी केलं तर डिलीटचा एक अल्गोरिदम आपण स्टडी केला आणि रेकॉर्डबद्दलची काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन आपण स्टडी केली, प्लस ॲरे अँड रेकॉर्ड याच्यामधला डिफरन्स. नेक्स्ट लेक्चरला ज्या पद्धतीने आपण ॲरे मेमरीमध्ये कसे स्टोअर केले जातात ते आपण पाहिलं. त्याच पद्धतीने याच्यावरती सुद्धा तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय रेकॉर्ड्स अँड हाऊ रेकॉर्ड्स आर रिप्रेझेंटेड इन मेमरी. ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय. हॅव अ नाईस डे.